देवी मी विनंती करते, असं काय बी बोलू नका। हे बघा, काय वाटेल ती शिक्षा तुम्ही मला द्या, पण आदित्य सरांबद्दलचा मनात असलेला राग काढून टाका। त्यांचा लई जीव आहे तुमच्यावर देवी, एक क्षण सुद्धा राहू शकत नाहीयेत ते तुमच्याशी। आणि तरीही आम्ही दोघे एकमेकांपासून दूर होतो। आज माझा मुलगा इथे माझ्यासोबत नाहीये, तुझ्यामुळे मला माझ्या मुलापासून दूर राहावं लागतंय। तू एका आई मुलाला एकमेकांपासून दूर ठेवलेस आणि हे पाप तुला लागल्यापासून राहणार नाही पारू। प्लीज असं बोलू नका। मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून हिरावून नाही घेतलं। मी असा विचार सुद्धा कधी केला नाही ना, कधी करणार बी नाही। आदित्य सर फक्त तुमचेच आहेत आणि त्यांच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे। मग आता माझा मुलगा माझ्यासोबत का नाहीये सांग ना। तुला माझी काळजी वाटते ना, तुला मी जगावं असं वाटतं ना। बघ पारू, माझ्या मुलाचं दान माझ्या पदरात टाक। ठीक आहे देवी आई, तुम्ही माझा जीव जरी मागितला ना तरी मी हसत हसत तुम्हाला दे। आता राहिला प्रश्न आदित्य सरांचा। मी वचन देते तुम्हाला, पुढच्या 7 दिवसाच्या आत आदित्य सर तुमच्या सोबत असतील। मला तुझे आश्वासन नकोयत, मला माझा मुलगा परत हवाय, पण तुला बघून। बोल, माझ्या आदित्यच्या आयुष्यातून दूर जाऊ शकशील? वय देवी आई, मी आदित्य सरांच्या आयुष्यातून निघून जाईल कायमची। तुमचा मुलगा म्हणून आदित्य सर तुमच्या सोबत असते, माझं वचन आहे। मारुती कायम त्याच्या इमानाला आणि शब्दाला जगणारा माणूस होता। तुझ्या अंगात त्याचंच रक्त आहे, त्यामुळे तू तुझा शब्द फिरवणार नाहीस अशी मी आशा करते। वय देवी आई, तुम्ही म्हणाल तसंच होईल। येते। नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।